जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी संतोष नवले MD24 न्यूजशी बोलताना म्हणाले की गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा देशातील एकूण स्त्रियांमध्ये होणाऱ्या कॅन्सरमध्ये 2 नंबरचा कॅन्सर आहे. तो ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस या विषाणूमुळे होतो. त्याला प्रतिबंध करण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये लसीकरण मोहिमेचा प्रारंभ माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माननीय उपमुख्यमंत्री, माननीय आरोग्यमंत्री, माननीय आरोग्य राज्यमंत्री यांच्यासह सर्व जिल्ह्यातील सिव्हिल सर्जन, DHO, उपसंचालक यांच्या सहित या मोहिमेचा शुभारंभ महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. या मोहिमेअंतर्गत 14 वर्षावरील व 15 वर्षे पूर्ण न केलेल्या मुलींना या लसीचा डोस दिला जाणार आहे. याच्यामध्ये गार्डासिल 4 नावाची लस दिली जाणार आहे आणि हा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये साधारणतः 90 दिवस म्हणजे 3 महिने चालणार आहे. या कालावधीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये साधारण एकूण लोकसंख्येच्या 1% म्हणजे साधारण 35,000 मुलींना हा डोस मोफत दिला जाणार आहे. स्थानिक बाजारपेठेत या लसीची किंमत बघितली तर साधारणतः ती 4,000 रुपये आहे. ही लस सर्व सार्वजनिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी देण्यात येणार आहे. या लसीसाठी आपण प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात त्याचं टाइम टेबल तयार केलेलं आहे. प्रत्येक आठवड्याच्या सोमवार, बुधवार आणि गुरुवार असे 3 दिवस ही लस दिली जाणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेमध्ये ही लस सर्वत्र मोफत दिली जाईल. या लसीचा साइड इफेक्ट किंवा ॲडव्हर्स रिॲक्शन कोणत्याही प्रकारचे नाही. अतिशय सौम्य प्रकारचे काही ॲडव्हर्स रिॲक्शन आल्या तरी सुद्धा कुणीही पालकांनी किंवा मुलींनी त्याला घाबरून जाऊ नये. ही लस अतिशय सुरक्षित आहे. तरी सर्व किशोरवयीन मुली आणि पालकांना मी आवाहन करतो की सर्वांनी मोठ्या प्रमाणात या लसीचा फायदा घ्यावा, जेणेकरून भविष्यात होणाऱ्या कॅन्सर पासून आपल्याला प्रतिबंध करता येईल. धन्यवाद.